रघुनाथ पंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीची खलिता असलेली लाल पाचबंदीची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोठाकडे चालले होते. पंत हिजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन राजपुताच्या गोठाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलुका करतायत ही बातमी वाऱ्यासारखी गडावर पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय हे ते नीच कळेच ना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब संभाजीराजांनी साथ घातली. दरवाजा जाब देत होता. देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळांवर मेनमळल्या कुंकुवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखीव घातलेल्या पुतळाबाई कुणबिनीने समोर घातलेल्या पोसाला ती बोटे पुसत होती. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकुवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मजन्मीचा सुलूक. आमच्या कपाळीच्या कुंकुवाशी अंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाही. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसलेल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान बघू होतं. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकुवाकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांच्या किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांनाही माहीत नसेल. जिजाऊ साहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते राजपूत मिर्झा राजाच्या गोठात जाण्यासाठी. बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी. आपल्या माणसांची आणि मुलकाची झाली त्यापेक्षाही होणारी मनसवट रोखण्यासाठी. आयाळ उतरलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिने होते. शरणागतीच्या मरणायातना कळायला राजांचे जातिवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेल्या कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजे शाईने दस्तखत करणार होते. पुढे ही शाहीच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठी शाही डुबणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दामनदार पावसाने निर्दयीपणे सोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर होते. निरोपाचे अदब मजुरे झटले. राजे संभाजीराजांच्या जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या बागदार मोजड्यांवर कपाळ टेकवून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूराजेकडे बघत होते. सईबाईचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तळू लागला. तो बोलत होता, आमचे शंभूबाळ एकला जीव स्वारींच्या पदरी घातला. राजांच्या पिळवटल्या मनात विचार घेऊन गेला, सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात मोठ्या भरोशानं, आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या मावळ माणसांचा जीव राजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हृदयाचं त्याच्या हातात काहीच राहत नाही, हेच खरं. काही न बोलता राजांनी शंभूराजांना खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःलाच जडशील वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला. राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथ पंत, निराजीरावजी, नागोजी, बहिर्जी फर्जन, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखीभोवती कडे घेतले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. श्रींच्या राज्यांची शपथ घेणारा सूर्या, सर्जा,
अंधाराची तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नगर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते. गड सोडताना महाराज साहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते. पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णकाठी सांगितलेले बोल आठवत होते. राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्यांच्या धावणीच्या वाट रोखून धरतात. त्याची चालदौड मुश्किल करून सोडतात. पारराजे सूर्याचाही ग्रास पडतो. मिर्झा राजाच्या गोठाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊसाहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा. कुणबी दासदासींसमोर सुद्धा माया ओसणते बोलणे. राणीवशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे. सखू, राणू, अंबा, बाळीबाई ह्या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे. थोडकेस पण खूप काळ लक्षात राहील असे दोघांनाही बोलणे. आणि केवड्याच्या कंसाभोवती पीळ घालून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळी पात्याने बाहेर टोकावून पिवळधमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज दिसणे, या साऱ्या बाबींच्या शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे. आपल्या महालात गवाक्षाच्या मिहीर पीळजवळ पुतळाबाई उभी होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या आभ्रामध्ये आपली चिंतावरी नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळांखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होते. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गावाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजमणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार थोरल्या महालानं याद केली. सोयराबाईंच्या खाजगीकडच्या चंद्रा व कुणबी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ते ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एक वार त्यांनी संभाजीराजांकडे बघितले. पदरकाठ ठीक समजून घेतला. चंद्रा कुणबीन आली तशी निघून गेली. चला बाळराज, थोरल्या महालाची वर्दी आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपल्या सुवर्ण कुंकने भरलेल्या हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निळाशार पदरपोताच्या शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबिनी अदबीने उभ्या होत्या. महालाच्या उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी महासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले. बाळेबाई या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारांची गोठातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी राजपुताच्या गोठातून आत्ताच गडावर आले. त्यासाठीच तर वर्दी दिली दाखल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आडात नसलेल्या पुतळाबाईंचे काळीच फडफडले. स्वारींना सुलूक मान्य केला. पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्या तर्फेंचा 4 लाख होणांचा मुलूक राजपुतास देव केला. आता स्वारीकडं कुल 12 किल्ले आणि अवघा 1 लक्ष होणांचा मुलूक राहील. स्वारी कशी आहे? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककडीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंढाणा राजपुताच्या माणसांच्या हवाली करून मासाहेबांच्या सह गडावर येत आहेत. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवानाच्या काळाशार डोळ्यात कसली तरी चिंता तरळत होती. ती गडकिल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाईंचे आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून शंभूराजे विचार करीत होते. ह्या दोन्ही मासाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, मासाहेब, तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या.
सोयराबाईंचे बिबवानाचे काळेशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लाल होतला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही, आम्हास सुलूक कधीच पसंत नव्हता. आता स्वारींनाच मान्य केल्यावर इलाज कुणाचा? थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळावरच्या कुमकुम पट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायाच्या बोटांवर घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडले. शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसलाच सुलूक न करता राजपुतानं तुम्हास 5,000 मनसब देऊ केली. तुम्हास ती घेण्यासाठी राजपुताच्या गोटात जावं लागणार, एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाही, कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5,000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलाव्या तशा बोलल्या होत्या, नेहमीच बोलत होत्या. पदरकाठच्या जरतारी विनेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटेल तसेच पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग शंभूराजांना त्या म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घे.